म्हटलं माझ्या शिपाई दादाजी मी का म्हणतो सांगा ना. या कचेरीचे न्याय निवृत्त झाले. या लोकांचं काम म्हणणं आहे हे सगळं समजून घेतलं. बरं. याच्या न्याय निवृत्तीचे काम व्यवस्थित झाले ठीक झालं नाही का? चांगलं झालं ना. आणि त्या राजाची कचेरी भरली बापा गणगोर दादानं. न्याय निवृत्तीचे काम झाले भरपूर दादाजी. पुष्कळ दिवसाचा जमाना झाला माझ्या रामुलालाजी. पुष्कळ दिवस झाले मी आपल्या मालकीच्या वाड्याला गेलो नाही. हो का? मग कसं कोण म्हणतात जाऊन म्हणते का तुम्ही म्हणाल तर मी येतो तुमच्या संग. जाऊ आता 8 दिवस झाले माझ्या मालकी संग बोलणं चालणं झालं नाही. तुझे काही बोलणं चालू नाही झालं. हो ना. चाल मग सोबत चालले जाऊ. जाऊ ना. ठीक आहे. जाऊ का? हो, चला. चला. हरे रामा रघुनंदना रामा हरे रामा रघुनंदना रामा रघुनंदना जातो पण मालकीचं घरी आले काय पत्ता नाही बाजू. बापा तुम्हाला अजून घरी नाही माहित? नाही ना. आता एवढं सांगा रोज 8 दिवसापर्यंत चालतातच राहायचा. म्हणजे 2-3 मोडी आहेत का पुन्हा अजून? काहीतरी समोर आहे ना. पुन्हा अजून एक टर्निंग मारा लागल. काहीतरी म्हणजे जाऊन म्हणते चल मग. चला ना मग. अरे हरे द्वारवालो कन्हैया से कह दो हरे द्वारवालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधारा कलिमा गया है कलिमा गया है।
कन्हैयास कहे गो हरे पालवानो कन्हैयास कहे गो चाललो 15 दिवस घरी येत नाही म्हणून कदाचित माझ्या घराचा रस्ता मला दिसत नसतो. अहो नाही जमलं. जमून म्हणजे आता दुसरी टर्निंग झाली पुन्हा थोडसं लांब झाला ना. पुन्हा समोरच्या टर्निंग वर गेला तर आहे का? असं नाही की. म्हणजे असं कसं म्हणजे घर दिसत नाही बा. पण तुम्हाला दिसत नाही. बरं बरं घरी बघ बाबा. जाऊन एक टर्निंग पुन्हा जाऊन पाहू. चला चला. राहुनिया घरा घर दिसे रामना राहुनिया घरा घर दिसे रामना दाखवा दाखवा कर माझे मला दाखवा दाखवा कर माझे दादा म्हटलं माझ्या शिपाई दादाने आलो का बनवाया आलोय का काय मी 15 दिवस झाले आलो नाही का नाही त्याच्यामुळे मला जरा नवीन नवीन वाटून राहिलो भुलल्यासारखं झालं. हा समोरचा फोकस लाईट नव्हता. वाड्याची सजावट केली आहे का? वाड्याची सजावट केली असं म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं. मी काय म्हणतो आपण वाड्यात आलो. हो एक काम करता का? कोणतं? तुम्ही मालकीला आवाज मारून पहा. मी हो मालकीला आवाज मारून पहा. नाही जर आली तर मी बोलवतो. ठीक आहे. चला मालकाने सांगितलं मालकीला आवाज मारायचा. आवाज मारून पाहतो मी. जमलं तर ठीक बाबा नाही जमलं तर मला काय करायचं आहे. मालकात जाऊन सांगून देतो आवाज मारून पाहायला पाहिजे. बाई सरकार हो आणि बाई सरकार म्हणावं माझे मालकीन बाई 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 नाही. बाई साहेब घरी आला जी. त्याला पुसाडेच गेला आवाज. काही फायदा नाही झाला. पाहतो सारा दुसरा आवाज मारून पाहतो. याने जमलं तर ठीक नाही तर मालकाला जाऊन सांगून देतो. आवाज मारून पाहिला
मालकीन बाई म्हणावं माझे मालकीन बाई 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 पैसा घरी का जी झालं फुसाड कोणीच नाही बोलून राहिले चला जातो मालकाला जाऊन सांगून देतो मालक 5 बसतील कसा काय का त्यावेळी बाबा शिपायाने मनामध्ये विचार करता दादाजी मालकाशी समाचार देण्यासाठी दादाने अरे तेव्हा तो शिपाई अरे कसा निघून जातो नारायण हा गा आणि माझी भवानी माता आली व कंबर कसून